शांततेचा कान. वर्ग 7वी मध्ये शिकणाऱ्या सनिकाला सगळं काही जोरदार आणि मोठे आवडायचे. तिची हसण्याची पद्धत, तिचे शाळेचे दप्तर आणि तिच्या आवडीचे संगीत सगळं काही धमाकेदार असायचं. शाळेत नैसर्गिक ध्वनिशोध नेचर साऊंड कॅप्चर स्पर्धा जाहीर झाली. सनिका खूप उत्साहित झाली. मी सर्वात मोठा आणि आकर्षक आवाज रेकॉर्ड करेन, ती तिच्या मैत्रिणींना म्हणाली. सनिकाने पहिल्या दिवशी एका मोठ्या धबधब्याजवळ गेली आणि पाण्याचा प्रचंड आवाज रेकॉर्ड केला. दुसऱ्या दिवशी तिने बाजारात वाजत असलेल्या बँडचा मोठा आवाज रेकॉर्ड केला, पण तिला दोन्ही आवाजात खास काहीतरी कमी वाटले. ती रेकॉर्ड केलेले आवाज ऐकत घरी परतली. तिच्या शेजारच्या घरी मालिनी आजी तिच्या बागेत फुलझाडांना अगदी हळुवारपणे पाणी घालत होत्या. आजी खूप शांतपणे आणि आनंदाने काम करत होत्या. आजी, तुम्हाला कोणता आवाज सर्वात सुंदर वाटतो? सनिकाने आजींना विचारले. ज्या आवाजाकडे तू सर्वात जास्त दुर्लक्ष करतेस तो, आजी हसून शांतपणे म्हणाल्या. सनिकाला आजींचे बोलणे पटकन समजले नाही, पण तिने आजींच्या शांततेचे आणि त्यांच्या कामातील एकाग्रतेचे निरीक्षण केले. आजींनी तिला बागेतील एका कोपऱ्यात नेले, जिथे एक लहान हिरवे तुळशीचे रोप होते. इथे फक्त 5 मिनिटं शांत बस आणि ऐक, आजी हळूच म्हणाल्या. सनिकाने आजींच्या म्हणण्यानुसार तिथे बसून आपले रेकॉर्डर चालू केले. सुरुवातीला तिला फक्त सभोवतालची नीरव शांतता जाणवली. मग तिने पानांवर पडणाऱ्या दवाच्या एका थेंबाचा टिप असा लहान आवाज ऐकला. त्यानंतर जवळून उडणाऱ्या एका लहान फुलपाखराच्या पंखांचा नाजूक फडफडाट. तो आवाज मोठा नव्हता, पण खूप खास होता. तो शांततेचा आणि जीवनाच्या लहान चमत्कारांचा गोड आवाज होता. सनिकाच्या डोळ्यांत एक नवी चमक आली. तिने तो नाजूक ध्वनी मोठ्या काळजीने रेकॉर्ड केला. स्पर्धा. शांततेचा